त्या बोर्डवरती बंद करा. तुमची एक सही महत्वाची आहे बेटा. मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून सिद्धार्थनगर रहिवासी संघाच्या माध्यमातून आणि रिक्षाचालक मालक असोसिएशनच्या माध्यमातून आज ज्या लहान मुलीवरती अत्याचार केला आणि तिचा खून केला अशा नराधमाला विकृताला फाशी किंवा एन्काउंटर झाला पाहिजे अशा सहीचा मोहीम या ठिकाणी आपण केलेला आहे. हजारोच्या संख्येने नागरिकांनी इकडे स्वतःच्या हस्ताक्षराने या ठिकाणी मागणी केलेली आहे की अशा विकृताला जास्त मागणी एन्काउंटरसाठी आहे. बघा मागे तुम्ही बघाल ती सगळ्यात जास्त सह्या लोकांनी केल्यात की एन्काउंटर व्हावा. कारण अशा विकृताला जर आजच ठेचलं मारलं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा संदेश पूर्ण अखंड देशाला पसरेल. त्यामुळे आमची मागणी आहे की त्याचा एन्काउंटर झालं पाहिजे. आणि आता तो विशाल गवळी जेलला जाणार आहे तर आमची इच्छा आहे की बाबा कल्याणपुरीच्या वतीने मी एवढंच सांगेन की त्या विकृताला त्या आकाजवळ जाऊ देऊ नका, तलोजाला जाऊ देऊ नका. त्या ठिकाणी त्याला ज्याने आजपर्यंत वाचवलं माजी आमदार त्या तलोजा जेलमध्ये, त्यामुळे या विशाल गवळीला आदावडी जेलला पाठवावं जेणेकरून या ठिकाणी त्याला VIP ट्रीटमेंट मिळणार नाही आणि सुटण्याच्या कुठल्याच त्याला रस्ते मिळणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी त्याला आदरवाडी या जेलमध्ये टाकलं पाहिजे. आणि या कल्याणपुरीच्या वतीने एवढंच सांगेन की मी या ठिकाणी गप्प बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर होत पाहिजे. त्यांना सजा देवायलाच पाहिजे. का नाही देत सजा गव्हर्नमेंट? कशाला ठेवलं त्यांना? अशा कशाला ठेवलं त्यांना? सुट्टे आता किती झाल्या अशा केसी? एक केसी झाल्या, किती केसी झाल्या अशा? मग गव्हर्नमेंट काय करतं गव्हर्नमेंट? करायला पाहिजे का नको? त्यांना फाशीची सजा द्या ना तुम्ही. काय नाही द्या नेहमी आमच्या ताब्यात द्या. आम्ही न्याय करू. ताब्यात द्या. आम्ही करतो आम्ही सगळे महिलांच्या आमच्या मुली आमच्या मला धोक्यामध्ये आम्हाला भीती वाटते. आपल्या मुलीला बाहेर सोडतात. महिलांसाठी अन्याय आहे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद असल्यावर बेटी बचाव त्यांना फाशीची सजा नसलं तर आमच्या हातात द्या. आमच्या हातात द्या. पब्लिकच्या हातात दिल्यानंतर बरोबर न्याय भेटेल. चला साईन एक साईन खूप महत्वाची.